चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्याचा फटका, वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात। गोदावरी नदीपात्रामध्ये एक जण वाहून गेला। पूरसदृश परिस्थिती असताना सुद्धा नागरिकांकडून पूर पाहण्यासाठी गर्दी, पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहामध्ये वाहून गेला। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पाण्यामुळे धानोरा, बोयगाव, गडचांदूर मार्ग बंद, मालवाहतूक ठप्प। नंदुरबार शहरामधील नेत्रंग शेवाळी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मनस्ताप। साताऱ्याच्या पाटणमधील सडा वाघापूरमध्ये पर्यटक तरुणांचा कार दरीमध्ये कोसळतानाचा व्हिडिओ समोर। स्टंट करताना कार 300 फूट दरीमध्ये कोसळली, अपघातामध्ये चालक गंभीर जखमी। नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। आंदोलनाच्या वेळेला पोलिसांचा मोठा फौजफाटा, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। धुळ्याच्या बिरणाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साधना पाटील यांची बिनविरोध निवड, आधीच्या सरपंचानं राजीनामा दिल्यानं निवड। नांदेडमध्ये 10 वर्षाच्या मुलानं ₹1.25 लाख बॅग पळवली। नांदेडच्या जुना मुंडा भागामधील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, लहान मुलानं केलेल्या या चोरीनं व्यापारी वर्गामध्ये खळबळ। एका महिन्याच्या बाळाला अज्ञातानं प्लास्टिकच्या गोणीमध्ये सोडून दिल्याचा प्रकार, नालासोपाऱ्यामधील कळंब गावानजीकच्या जुन्या खाडी पुलावरची घटना। उपचारासाठी बाळ रुग्णालयामध्ये दाखल, सध्या बाळाची प्रकृती स्थिर। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोड रोलर। विनाकारण ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई, नियमानुसार सायलेन्सर लावण्याच्या पोलिसांच्या सूचना।